पाच सकारात्मक ताण संपला होता. संपला हा. होता. ठीक आहे. काल काय पाहिलं हे रोज बघणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे का बघा कशासाठी, सिरियल जरी आपण पाहत असलो तरी रिकॅप म्हणून दाखवता बघा काल काय झालं. त्याचे दोन कारण असतात किंवा दोन फायदे. म्हणजे काय, जे काल नव्हते त्यांना काल काय झालं हे समजेल. आणि दुसरा फायदा म्हणजे काय आहे, तर आपल्याला परत एकदा रिव्हिजन होईल. त्याच्यामुळे सुद्धा असे दोन फायदे आपल्याला सांगता येतात. ठीक आहे. तर काल ताणाच्या वेगवेगळ्या व्याख्या बघितल्या आपण, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ताणाचे वेगवेगळे प्रकार असं बघत होतो. त्याच्यामध्ये चार प्रकार आपण बघितले. चार प्रकारापैकी पहिला प्रकार आपण काल बघितलेला आहे सकारात्मक ताण. आणि त्याच्यानंतर आता आज आपल्याला बघायचा आहे दुसरा प्रकार म्हणजे नकारात्मक ताण. ठीक आहे, बघूया काय काय म्हणजे नकारात्मक ताणामध्ये. त्यालाच युस्ट्रेस आणि डिस्ट्रेस अशी नावं सुद्धा आहेत. ही नावं लक्षात असणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, बघा नकारात्मक ताण. आता जसं आपण सकारात्मक ताणामध्ये त्याला शब्दशः बरेच वेगवेगळे शब्द आपण तिथं वापरलेले होते. जसं की उपयुक्त, सुखकारक, अपेक्षित, विधायक असे जशी नावं आपण तिथं वापरलेली आहेत, त्याच प्रकारे नकारात्मक ताणाला सुद्धा काही नावं आपण बघू शब्दशः काय म्हणले. नकारात्मकलाच असुखकारक असं म्हटले, त्यासोबत विघातक असं सुद्धा म्हटले. म्हणजे बघा, जसं की सकारात्मक सुखकारक होता. स्क्रीन करून दिला. एखाद्याचं लग्न होणं किंवा एक मिनिट रुपये का? लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या सांभाळणं ठीक आहे. सगळ्या सुखकारक होत्या. ठीक आहे. नोटीस किंवा करतो. एखाद्याला मूल होणं, हा, ब्लूटूथ पुन्हा केलं त्याच्या लावलं. मुलाच्या जबाबदाऱ्या सांभाळणं हे सगळं सुखकारक होतं, बरोबर आहे. तसंच नकारात्मक मध्ये काय आहे, तर ते अगोदर बघण्यापेक्षा आपण थोडीशी व्याख्या अगोदर बघूया, मग त्याच्यानंतर आपण असुखकारक त्याला काय म्हणले किंवा विघातक त्याला का म्हणले असं आपण ते बघूया. तर बघा काय म्हणले याच्यामध्ये, व्यक्तीच्या जीवनात वाईट घटना घडल्यानंतर त्याच्या मनावर निर्माण होणारा ताण म्हणजेच नकारात्मक ताण होय. आता बघा याच्यातला या वाक्यामधला सगळ्यात महत्वाचा एक घटक म्हणजे तो काय आहे, वाईट घटना. आलं लक्षात. तर बघा याच ठिकाणी जर चांगली घटना टाकलं तर काय होईल, तो सकारात्मक होईल. चांगली घटना घडल्यानंतर येणारा म्हणलं तर सकारात्मक म्हणता येईल. फक्त एका शब्दाचा इथं भेद आहे बघा. फक्त आता वाईट घटना, घडल्याच्या नंतर म्हणजे काय, आपल्याला याच्यामध्ये उदाहरण काय देता येईल. तर समजा एखादी स्त्री आहे, त्या स्त्रीचा पती वारणं, अचानक जाणं, हे सुद्धा काय आहे, वाईट घटना आहे, बरोबर आहे. किंवा एखाद्याची नोकरी जाणं, ही सुद्धा काय आहे, वाईट घटना आहे. ज्याप्रमाणे आपण काल एखाद्याला बाळ होणं हे चांगले आहे, तसं म्हटलं होतं एखाद्याचं बाळ त्यांनी गमावणं ही कशी आहे, वाईट घटना आहे, बरोबर आहे. अशा ज्या वाईट घटना आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला कुठला तरी मोठा आजार होणं, बरोबर आहे. ह्या अशा ज्या वेगवेगळ्या घटना आहेत, आता याच्यामध्ये बऱ्याच घटना आहेत आपल्याला सांगता येतात उदाहरणं त्याच्यामध्ये. त्याच्यापैकी काही आपण उदाहरणं इथं बघितलेली आहेत. मग आता ह्या ज्या घटना आहेत त्या सुख देणाऱ्या आहेत का, तर नाही. त्या कशा आहेत, त्या व्यक्तीला दुःख देणाऱ्या आहेत, दुःखदायी आहेत, त्रास देणाऱ्या आहेत. त्याच्यामुळं काय म्हणले, या ताणाला असुखकारक ताण असं सुद्धा म्हणले. विघातक म्हणजे का, विघातक कशासाठी म्हणलंय, तर या ताणामुळं काय होतंय, आपल्या शरीराचे हाल होतात, आपल्या शरीराचं संतुलन बिघडतं, आपल्या मनाचं संतुलन बिघडतं आणि वेगवेगळे त्याचे विपरीत परिणाम आपल्यावरती, आपल्या शरीरावरती दिसून येतात. म्हणून काय म्हणले, या ताणाला विघातक ताण असं म्हटलेलं आहे. सकारात्मक ताण हा विधायक आहे. विधायक म्हणजे काय, तर येणं अपेक्षित आहे, बरोबर आहे. परंतु नकारात्मक कसा आहे, विघातक आहे, येणं अपेक्षित नाही. आलं का लक्षात. तर जर हा आला तर तो आपल्याला त्रास देणार आहे, त्याच्यामुळे याचं नाव विघातक ताण असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासोबत पुढे आणखीन काय म्हणले बघा,
तर या ताणामध्ये व्यक्तीचे शरीर मन ताणाला सामोरे जाण्यासाठी तयार नसते. आता बघा, दोन्ही ताणामध्ये आपण तुलना करून बघूया. आता आपण सहजच म्हणलं, एखाद्याच्या बोरला पाणी लागलं तर ती व्यक्ती पुढचं सगळं नियोजन करण्यासाठी तयार आहे. तिला माहित आहे ज्यावेळी ती व्यक्ती बोर पाडणार आहे त्यावेळेस त्यानं पुढचं सगळं नियोजन असेल म्हणून तर तो बोर पाडतोय. बरोबर आहे, त्याला पाण्याची शेती करायची आहे, सगळं पुढचं नियोजन तो करणार आहे आणि त्याच्यासाठी तो तयार सुद्धा आहे. बरोबर आहे. आता एखादा व्यक्ती, एखादा मुलगा IPS ची तयारी करतोय आणि तो IPS झाला, तर IPS झाल्याच्या नंतरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा जे सकारात्मक ताण आहेत ते झेलण्यासाठी काय आहे, तो तयार आहे. बरोबर आहे. बाळ झाल्यानंतर त्याचं ताण झेलण्यासाठी तिची आई तयार आहे. परंतु हा जो ताण आहे हा अनिश्चित कालावधीमध्ये येणारा असतो आणि या ताणाला सामोरे जाण्यासाठी तिथं काय पूर्वतयारी नसते. पूर्वतयारी नसते, अचानक येणार आहे. किंवा बघा, एखाद्या 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 स्त्रीचा पती वारणं ही कशी घटना आहे हो? याची काही आता एखाद्या स्त्रीचा पती वारल्याच्या नंतर काय त्रास होणार आहे किंवा काय संकट येणार आहेत, काय अडचणी येणार आहेत, त्याला सामोरे जाण्यासाठी ती पूर्वतयारी केलेली आहे का तिने कधी? नाही. बरोबर आहे. म्हणजे अशा ज्या घटना आहेत किंवा नोकरी जाणं असेल किंवा अशा वेगवेगळ्या ज्या घटना आहेत, आकस्मिक घटना, याच्यासाठी पूर्वतयारी या ठिकाणी नसते. मग पूर्वतयारी नसल्यामुळं होतं काय तर तणावाची पातळी जी आहे ती जरुरीपेक्षा जास्त असते, अतिरिक्त असते, अतिरिक्त पातळी असते. परंतु आता सकारात्मक मध्ये बघा कसं होतं, ती येणारा जो ताण आहे त्याचं सगळं व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येत होतं. पूर्वतयारी पण होती आणि आल्याच्या नंतर व्यवस्थापन पण होतं. परंतु इथला ताण जो आहे तिथं व्यवस्थापनाची काही तयारी नाही. त्याच्यामुळं हा जो काय आहे याची जी पातळी कशी आहे, जरुरीपेक्षा जास्त आहे. किंवा सकारात्मक ताणाला हँडल करण्यासाठी वेळ आहे, व्यवस्थापन करण्यासाठी वेळ आहे, परंतु या ताणामध्ये मात्र तसं दिसून येत नाही. त्याच्यामुळं व्यक्तीवर याचे गंभीर असे परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. त्यासोबत खालचा पॉईंट सुद्धा तसाच आहे की पूर्वतयारी नसते. ठीक आहे. मग आणखीन काय म्हणले बघा, हा ताण जो आहे त्रासदायक आहे, दुःख देणारा आहे, निराशा वाढवणारा आहे, नको नकोसा वाटणारा आहे. बघा, सकारात्मक मध्ये काय म्हटलं होतं आपण, हवा हवासा आहे, हवा वाटणारा आहे. कोणाला लग्न करू वाटत नाही का? नाही, सर्वांनाच करावं वाटतं, म्हणजे हा हवासा होता. परंतु इथं मात्र एखाद्या आपल्या व्यक्तीला गमावणं असं कोणाला वाटतंय का? कोणालाच वाटत नाही. नको नकोस आहे ताण हा. आणि अशा जर घटना एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडल्या तर वर्षानुवर्षे ती व्यक्ती त्रासदायक दुःखामध्ये पडून राहते, निराशेमध्ये पडून राहते. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, अशा व्यक्तींना काहीच करावं असं वाटत नाही. म्हणजे बघा, सकारात्मक ताण जो आहे तो काय करत होता, व्यक्तीला प्रेरित करत होता, प्रेरणा देत होता. कशासाठी? त्याचं ताण झेलण्यासाठी, त्याची कामं करण्यासाठी. त्यासोबत तो व्यक्तीला कार्यक्षम बनवत होता. व्यक्तीला आता नोकरी लागल्यानंतर आपल्याला काय काय कामं करायची आहेत, तो सगळं तो हँडल करणार आहे, म्हणजे त्या व्यक्तीला तो कार्यक्षम करणार होता. बरोबर आहे. किंवा त्यासोबत आत्मविश्वास वाढवणारा होता. कामं सगळी आपण हँडल करू असं त्याच्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा निर्माण करणार होता. उत्पादकता वाढवणारा होता. बरोबर आहे. परंतु हा ताण जो आहे तो व्यक्तीला निराश करणार आहे. काय करणार आहे? निराश करणार आहे किंवा अकार्यक्षम करणार आहे. व्यक्तीला कार्यक्षम न करता काय करणार आहे? अकार्यक्षम. अशा व्यक्तींना काही करावंसं वाटत नाही, कुठं बसावंसं वाटत नाही, कुठं बोलावंसं वाटत नाही, कुठं फिरावं असं वाटत नाही. एकदम निष्क्रिय असं त्या व्यक्तीचं जीवन होऊन जातं आणि त्याला एकटं एकटंच बसावं असं वाटतं. म्हणजे काही काम करण्याची इच्छा सुद्धा त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही आणि एखादं काम त्याला करावं जरी लागलं तरी
तो ते काम व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही. म्हणजेच बघा, सकारात्मक ताण व्यक्तीला फायदे देणारा होता वेगवेगळ्या गोष्टीतून, परंतु हा जो नकारात्मक ताण आहे तो व्यक्तीला तोटे देणारा आहे. त्यासोबत आणि याच्यामध्ये काय आहे, परिणामी हा जो ताण आहे तो वरचेवर प्लस होत जाणार आहे, ऍडिशनल होत जाणार आहे, वाढत जाणार आहे, ऍड होत जाणार आहे. का हो, कसं? जर समजा याच्यामध्ये एखादं आपण उदाहरण दिलं, जर समजा एखादी स्त्री आहे, तिचा पती वगैरे वारला, तर आता त्याच्यानंतर फक्त ही एकच अडचण आहे का तिच्या समोर? नाही, ही एक अडचण तर मुख्य झाली, पण त्याच्यानंतर मुलांना सांभाळणं, मुलांचा सांभाळ करणं, घर चालवणं, दैनंदिन जीवन चालवणं, आर्थिक अडचणी असतील आर्थिक अडचणी भागवणं, सगळ्या गोष्टी. आणि ह्या सगळ्या अडचणी ज्या आहेत बघा, एकच एक मुख्य ताण आहे, परंतु त्याला ऍडिशनल इतर ताण जे आहेत ते अटॅच होत आहे. म्हणजे हा कसा आहे, वाढणारा ताण आहे, वाढत जाणारा ताण आहे. त्यासोबत सोशल, जो समाज आहे त्या समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन असेल, किंवा साधं ती स्त्री समजा मार्केटमध्ये वगैरे जाऊन आली तरी सुद्धा खेड्यामध्ये बघा वातावरण थोडं वेगळंच असतं, शहरामध्ये तेवढा कोणी विचार करत नाही. परंतु प्रत्येक गोष्टीला करताना तिला सगळ्या विचार करून करावं लागतात. म्हणजे साधं एखाद्या परपुरुषाशी बोललं तरी त्याला तिथं अडचणी येतात, समाज बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजेच अडचणींचा भडीमार त्या ठिकाणी होतोय, आणि ह्या अडचणींमुळे परत ताणतणावाचं स्वरूप त्या ठिकाणी कसं होत जातंय, वाढत जातंय. अशी वेगवेगळी उदाहरणं आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. एखादं उदाहरण तुम्हाला सांगता आलं तर सांगा, तुमच्या बघण्यामध्ये असेल किंवा अनुभवामध्ये असेल तर. सांगता येईल एखादं उदाहरण नकारात्मक ताणाचं? नोकरी जाणे हे सुद्धा त्या नकारात्मक ताणातच येतं. पुन्हा नंतर अडचणी त्या परत त्याच येतात, आर्थिक परिस्थिती येते. एकदमच एकदमच एवढा मोठा पाऊस पडणं, शेतकऱ्याचं नुकसान होणं. बरोबर आहे, शेतकऱ्याचं. ते पण बघा, मी लिहून घेतलं होतं ते सांगायचं, तुम्ही सांगितलं बरं झालं ते. ते ठीक एक आहे. उदाहरण सांगायचं होतं मला पण, त्याच्यानंतर शेतकऱ्याचं अचानक. त्यानंतर हा. नैसर्गिक कुठलीही नैसर्गिक आपत्ती येणं हे एक हं. ताणतणावाचंच हे आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान होणं हे सुद्धा नकारात्मक ताणामध्ये येतं. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी सुद्धा कधी कधी नकारात्मक ताणात येतात. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, सेंट्रल ब- गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी अशा असतात की अचानक तो माल महाग विकला जातो, किंवा त्या मालाची विक्री, जसं की सोयाबीन आयात केलं गव्हर्नमेंटने, त्यामुळं हं. ते तेल तर कमी झालं नाही, पण सोयाबीनचे भाव पडले गेले. हा हा हा, बरोबर आहे, बरोबर. बरोबर आहे. आणि रोजगारी जे आहेत त्यांचे भाव सुद्धा जास्त आहेत, त्यांच्या मागण्या जास्त आहेत. परत पिकासाठी वापरले जाणारे खतं असतील, कीटकनाशक असतील, त्यांचे भाव वाढत जात आहेत, त्यांचे कमी होत नाही. त्याचे कमी वाढत जातात, आणि सोयाबीनचा भाव मात्र वाढत नाही, असं होतं. एखादा आजार होणे, मोठा आजार झाला घरात कुणाला, बेडरिडन हं. आहे, त्याचाही ताण येतो. औषध आणि बघा, पाण्याचा एखादा खर्च आजार होणं, उत्कृष्ट. मोठा आजार होणं याच्यामध्ये फक्त ती व्यक्ती स्वतःच तणावामध्ये नसते, तणावग्रस्त नसते, पूर्ण तर करीत असते. त्याच्यासोबत पूर्ण कुटुंब सुद्धा तणावग्रस्त होतं. बरोबर आहे. सगळं व्यवस्थापन करणं, आर्थिक अडचणी, ह्या सगळ्या गोष्टी पाहताना सगळा परिवारच त्याच्यामध्ये गुंतून जातो. त्यासोबत त्याच्यामध्ये यश मिळालं तर चांगलं, नाही मिळालं तर आणखीन त्याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये ताणामध्ये ऍड होत जाते, ऍडिशनल होत जातं. ठीक आहे. दोन मुख्य ताण बघितले, सकारात्मक आणि नकारात्मक. त्याच्यानंतर आणखीन काय आहे बघूयात प्रकार.
एक मिनिट. हं. बघा, मुख्य 4 प्रकारापैकी तिसरा जो प्रकार आहे अतिरिक्त ताण, किंवा यालाच आपण काय म्हणतो, हायपर स्ट्रेस असं म्हणतो. जसं की आपण विणीचं एक उदाहरण दिलं होतं, की विणीच्या तारा जर अतिरिक्त ताणल्या तर त्या सुद्धा वाजत नाहीत असं म्हटलं होतं. त्याचप्रमाणे बघा काय म्हणतंय, या अतिरिक्त ताणाची व्याख्या कशी आहे. जेव्हा एखादी मागणी एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा जास्त असते, त्यावेळी असे होते. बघा आणखीन एकदा सांगतो. जेव्हा एखादी मागणी एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा जास्त असते, त्यावेळी आपल्याला त्याला काय म्हणायचं आहे, अतिरिक्त ताण असं म्हणायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये उदाहरण काय सांगता येतील, व्याख्येवरून तेवढं लक्षात येणार नाही, पण उदाहरणावरून आपल्याला पटकन लक्षात येतं. जसं की आता बघा, स्त्रीचं एक उदाहरण दिलेलं आहे, किंवा मल्टीपर्पज करणाऱ्या व्यक्ती असतील. मल्टीपर्पज म्हणजे एकच व्यक्ती पण कामं अनेक, किंवा एकच व्यक्ती आणि कामाचं स्वरूप मोठं, असं त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगू शकतो. जसं की स्त्री आहे, तिला सुद्धा आपण मल्टीपर्पज वर्कर मध्ये आपण गणू शकतो. कसं हो? बघा एका इमेज मध्ये आपल्याला लक्षात येईल. एक कर्मचारी स्त्री आहे. कर्मचारी असेल किंवा नसेल. कर्मचारी असेल तर तो समोरचा कॉम्प्युटर येईल, किंवा नसेल तर येणार नाही. परंतु बाकीचे गोष्टी मात्र तिच्या जीवनामध्ये आहेतच. बरोबर आहे. बघा, किती हात दाखवलेले आहेत तो याच्यामध्ये स्त्रीला? 5 एकूण 10 हात दाखवलेले. बरोबर आहे. म्हणजे दाखवण्यामागचा उद्देश काय आहे, तर अ, अ, बघा, बाळ सुद्धा आहे. बाळाच्या सगळ्या जिम्मेदाऱ्या ती निभावते. बाळाची सगळी कामं करते. त्यासोबत एका हातामध्ये बॉल पण दाखवलेला आहे, एका हातामध्ये बॅट दाखवलेली आहे, एका हातामध्ये पॅन दाखवलेला आहे बघा. म्हणजे स्वयंपाकाची वेगवेगळी कामं, स्वयंपाक करणं, भाजीपाला आणणं, पिशवी दाखवलेली आहे एका हातामध्ये, मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला आणणं, सगळ्या गोष्टी करणं. एका हातामध्ये एक हे दाखवले बघा, कपडे म्हणजे धुणं वगैरे धुणं. त्यासोबत एका हातामध्ये बॅट किंवा बॅडमिंटन असं सुद्धा दाखवलेलं आहे. म्हणजे हे सगळं करत करत की तिचे छंद जर एखादा असेल कुठला, तर ती सुद्धा ती जोपासत असते. त्यासोबत आणखीन एक महत्वाचं म्हणजे पुढे कॉम्प्युटर दाखवलेला आहे. म्हणजे बघा, पुरुष जर असेल तर झालं, सकाळी सकाळी उठलं की आंघोळ वगैरे करणे, घरी काय नाश्ता वगैरे करणे आणि जॉबला जाणे. आणि तरी सुद्धा जॉबच्या ठिकाणचा जो ताणतणाव आहे, तो तर त्याला हँडल करावाच लागणार आहे. पण स्त्रीच्या जीवनामध्ये कसं ऍडिशनल असतं बघा, तर एखादी स्त्री जर कुठली कर्मचारी किंवा अधिकारी असेल, त्यावेळी तिचा कार्यालयातला ताणतणाव आहे तो तर वेगळाच आहे. पण त्याच्यानंतर घरी येऊन परत तिला स्वयंपाक करणं म्हणा, किंवा घरातली सगळी कामं करणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या कमी होत नाही. ह्या करत करत ऍडिशनल तिला काम करावं लागतं, जॉब करावा लागतो. त्यासोबत आणखीन काय आहे बघा, तर एका हातामध्ये मोबाईल सुद्धा दाखवलेला आहे. म्हणजे आपले नातेगोते सांभाळणं, आपल्या आईला बोलणं, किंवा जसं कोणालाही बोलण्याचा असेल, किंवा मित्रमैत्रिणी असतील, तर हे सगळं करत असताना नाते जोपासणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच बघा, स्त्री ही कशी आहे हो, मल्टी वर्क करणारी आहे. बरोबर आहे. अनेक कामं तिच्या समोर आहेत. तरी पण ती कधी व्यसन करताना दिसते का? सांगा बघ. कधी व्यसन करताना पाहिले का आपण तिला? नाही. म्हणजेच याच्यामध्ये हे दाखवण्याचं काय कारण आहे, तर अनेक कामं एका व्यक्तीच्या मागं असणं, किंवा आता आणखीन एक दुसरं उदाहरण आपल्याला त्याच्यामध्ये काय बघायचं आहे, तर आता समजा एक शाळा आहे, एकूण 8 वर्ग आहेत, आणि जर समजा अ, समजा असं आपण समजूया उदाहरण, की त्या शाळेमध्ये 5 शिक्षकांची आवश्यकता आहे.
परंतु आहेत दोनच शिक्षक आहेत. मग कसं होईल हो? काय होईल, परिस्थिती कशी असेल? तर अतिरिक्त काम त्यांना करावं लागणार आहे आणि त्या अतिरिक्त कामाचा ताण जो आहे, भार जो आहे, त्यांच्यावरती येणार आहे. त्यासोबत आपण काल पण एक उदाहरण पाहिलं होतं की कंपनीमध्ये जे केली जाणारी कामं असतात, टार्गेट जे असतात, ते पूर्ण करावे लागतात. म्हणजे भरमसाठ काम असं त्यांच्या मागे असतं. म्हणजे मुख्य व्याख्या कशी आहे बघा अतिरिक्त ताणाची? कालावधी कमी आणि कामाचं स्वरूप जास्त. कालावधी कमी आणि काम अनेक, अशा स्वरूपाच्या ताणाला आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो? अतिरिक्त ताण असं म्हणू शकतो. त्यासोबत हा अतिरिक्त ताणाच्या नंतर आपल्याला आणखीन एक ताण बघायचा आहे त्याच्यामध्ये. बघा होते दुसरा जो तिसरा सॉरी चौथा जो आहे शेवटचा, हायपोस्ट्रेस. ताणाचे दोन प्रकार, एक अतिरिक्त आणि एक कमी, अपुरा. म्हणजेच काय बघा, काय म्हणलं याच्यामध्ये? जेव्हा एखाद्याची क्षमता जास्त असते आणि मागण्या कमी प्रमाणामध्ये असतात. मागण्या कमी प्रमाणात असतात. आता व्याख्या बघितल्यानंतर तेवढं लक्षात येणार नाही, पण ज्यावेळी आपण उदाहरणं बघितल्या लक्षात येईल. बघा, समजा एखादा उच्च शिक्षित व्यक्ती आहे आणि त्याला आता समजा तो त्याची इंजिनियरची डिग्री आहे. समजा इंजिनियर असेल तर तो लहान कामासाठी येणारच नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण समजा ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, बरोबर आहे, पीजी झालेला व्यक्ती आहे आणि तो पिऊनचं काम करतोय, शिपायाचं काम करतोय, तर त्याच्यासाठी ते काम कसं झालं हो? काम कसं झालं त्या व्यक्तीसाठी? ते खूप हलकं हलकं काम झालं. वाटेल त्याला. मालक झालं. म्हणजे काय, त्याची क्षमता जास्त आहे, तो मोठं काम सुद्धा करू शकतो, जबाबदारीचं मोठं काम सुद्धा करू शकतो. बघा, आपण शिपायाची पद वगैरे असली तर बघा तिथं काय लिहिलं असतं? पात्रता कशी असते? 7वी पास, 10वी पास, अगोदर तर 4थी पास असं होतं. आता वरच्या नंतर 7वी, 10वी, 12वी असं होत आहे. म्हणजे का? बघा, तिथं ते घेण्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे. ते म्हणजे तसा व्यक्ती तिथं भेटणं गरजेचं आहे. समजा एखादा खूप अतिउच्च शिक्षित असेल आणि तो शिपायाचं काम करत असेल, तर तो शिपायाच्या कामाप्रमाणे काम करणार नाही, कारण त्याच्या शिक्षणाचा युग त्याच्यामध्ये असतो. हे आपलं मोठं शिक्षण आहे. समजा जर एखादा 4थी पास असेल किंवा 7वी पास असेल, तर त्या व्यक्तीला कामं जर सांगितली कोणीही, समजा त्या कार्यालयामध्ये असलेल्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांनी म्हणा किंवा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी म्हणा, त्याला जर कामं सांगितलं तर तो पटपट करतो, ऐकतो. म्हणजे सांगणाऱ्याचं ऐकतो आणि कामं करतो पण. पण त्याच ठिकाणी जर उच्च शिक्षित असेल तर तो तितकंसं ह्या 7वीच्या व्यक्तीसारखं तो करू शकणार नाही. तुम्हाला काय वाटते, करेल का तो? कसं वाटेल? करणार नाही. करणार नाही. कारण बघा, जी पदं जी आहेत, वेगवेगळी पदं जी भरली जात आहेत, त्यांच्या शैक्षणिक पात्रता ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्या मुद्दाम त्याच्यासाठीच ठेवलेल्या असतात, ते त्याच्या स्वरूपानुसार ठेवलेले असतात. ठीक आहे. म्हणजेच अति उच्च शिक्षित व्यक्तीला लहान नोकरी मिळणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचा अपुरा स्थान आहे. किंवा काही ठिकाणी अशा नोकऱ्या असतात बघा, काही ठिकाणी अशा असतात की रात्रंदिवस काम जरी केलं तरी काम संपत नाही. आणि काही ठिकाणच्या नोकऱ्या अशा असतात की फक्त 1-2 तासच काहीतरी काम असतं आणि दिवसभर बसून राहावं लागतं. दिवसभर वेळ काढावा लागतो, म्हणजे हलकं काम असतं, कुठं तर छोटं. मग बाकीचा जो वेळ आहे, त्या वेळामध्ये मग त्याला तो जो ताण येतो, तो अपुरा ताण आहे असं आपल्याला तिथं म्हणता येतं. किंवा आणखीन एक उदाहरण याच्यामध्ये आपण स्त्रियांचं देऊ शकतो, जसं की सकारात्मक मध्ये ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ऍपरमध्ये. समजा एखादी स्त्री आहे आणि कुटुंबामध्ये जर असेल तर कामाचा भार जास्त असतो. पण समजा कुठं तर शहरामध्ये गेलेली आहे मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा असं
काही कारणास्तव किंवा पतीच्या नोकरीमुळं म्हणा, एखाद्या मोठ्या शहरामध्ये राहत आहेत, 2च खोल्या आहेत, 2च खोल्या आहेत, अंगण नाही, काय नाही. किंवा मुलं सकाळी सकाळी डबा वगैरे करून दिली की मुलं शाळेत जातात, नवरा त्याच्या कामावर जातो, आणि नंतरचा जो वेळ असतो बघा, समजा हे 3-4 जर माणसं असतील तर काम तितकं काही असणार नाही. पटकन काम होऊन जातं सकाळ सकाळी. एक तर स्वयंपाकाचं तर सकाळीच होतं डबा दिल्यामुळं. त्याच्यानंतर मग बाकीचा जो वेळ असतो तो मग काय करायचं त्या वेळेमध्ये? टीव्ही बघायची, सिरियल बघायचं किंवा मोबाईल बघायचं. किती बघायचं? व्यक्ती कंटाळून जाते. म्हणजे किती वेळ पाहायचं त्याला पण काहीतरी मर्यादा असतात. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारचा जो ताण आहे, तो अपुऱ्या ताणामध्ये गणता येईल का आपल्याला? हे उदाहरण. बरोबर आहे. असं होत असेल का कधी? होतं का? होतच. बरोबर आहे. हा सुद्धा एक प्रकारचा ताणच आहे. किंवा एखादी व्यक्ती खूप मोठ्या अशा पदावरती काम केलेली आहे, किंवा तहसीलदार म्हणा, समजा शिक्षक असेल, काही असेल, ती अगोदर काम केलेली आहे, नोकरीवर होती आणि आता ती रिटायर झाली, म्हणजे कामातून निवृत्त झालेली आहे. पण त्याच्यानंतर ती काय करते? घरी बसून असते व्यक्ती ती. मग उगाच कुठं तर आता घरी बसून काय करायचं म्हणून कुठं तर जाणं, गप्पा मारणं, हे करणं, ते करणं. परंतु त्या व्यक्तीला 30-40 वर्ष काम केल्यामुळं अतिरिक्त काम करण्याची सवय असते. बरोबर आहे. त्या कामाची अंगवळणी त्याला पडलेली असते. पण हे सगळं काम अचानक बंद झालं, की मग जो वेळ आहे तो कसा घालवायचा? त्याच्यामध्ये मग काय करायचं? असे त्याला प्रश्न पडतात. आणि याला सुद्धा एक प्रकारचा अपुरा ताण असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग हे बघा, एकूण किती प्रकार झाले? सकारात्मक, नकारात्मक, अतिरिक्त आणि अपुरा. परीक्षेमध्ये जर विचारले मुख्य प्रकार म्हणलं तर हे 4 प्रकार त्या ठिकाणी सांगायचे आहेत. ठीक आहे. त्यासोबत आणखीन काही आपल्याला तणावाचे प्रकार बघायचे आहे. इतर ताणतणाव किंवा त्याच्यानंतर आणखीन काही प्रकार बघूया. सद्यस्थितीतील तणाव. सद्यस्थितीतील तणाव याला काय म्हणता येईल? आपण अनुभवत असलेली स्थिती म्हणजे सद्यस्थिती असं या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे काय? एखादं उदाहरण दिल्यास तुम्हाला लक्षात येईल कसं सद्यस्थितीतील. जसं की परीक्षा आहे तुमची चालू, 3 तासाचा पेपर आहे, आणि 3 तास असेच गेले इकडे तिकडे बघण्यामध्ये, आणि शेवटच्या बघा, काय काय विद्यार्थी कसं करतात, किंवा आपणही कधी असं आपल्याला घडलेलं असेल की अगोदरचा 1 तास तर असा तसाच गेला, परंतु ज्यावेळी आपण पेपर कलेक्ट करण्याची वेळ येते, किंवा आता शेवटचे उरलेले एक 10-15 मिनिट आहे, त्यामध्ये मात्र आपली धांदल उडालेली असते. बरोबर आहे. म्हणजे आता पेपर संपणार आहे, अतिशय कमी वेळ आहे, आणि प्रश्न बरेच सोडवायचे राहिलेले आहेत. त्यावेळी जो ताण येणार आहे त्या ताणाला म्हणायचा आहे सद्यस्थितीतील ताण, असं म्हणायचं आहे. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल? जसं की स्टेडियम वरलं उदाहरण आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. मॅच चालू आहे आणि रन जास्त आहेत, ओव्हर्स कमी होत चाललेले आहेत, बॉल कमी होत चाललेले आहेत, रन तर जास्त काढायचे आहेत. मग त्यावेळी त्यावेळी जो एक प्रकारचा ताण निर्माण होतो, त्या ताणाला सुद्धा आपण सद्यस्थितीतील ताण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल? सभेमध्ये भाषण करणं. म्हणजे बघा, आपण पूर्वतयारी करून गेलेली आहे सभेमध्ये भाषण करण्यासाठी, परंतु भाषण चालू असल्यापासून भाषण संपेपर्यंत आपल्या मनावरती एक प्रकारचं दडपण असतं, एक भीती असते, एक प्रकारचा ताण, एक प्रकारचं प्रेशर असतं. म्हणजेच ते भाषण संपेपर्यंत एक प्रकारचा जो ताण आपल्या मनावरती असतो, तो ताण किंवा त्या ताणाला सुद्धा आपण सद्यस्थितीतील ताण असं त्या ठिकाणी म्हणत असतो. त्यासोबत आणखीन याचा एक फायदा असा आहे बघा, सद्यस्थितीतील ताणाचा एक फायदा असा आहे, तो म्हणजे काय, तर त्या व्यक्तीला एकाच जागेवर कार्यक्षमपणे थांबण्यासाठी तो मदत करतो. कार्यक्षम थांबण्यास मदत करतो. कसं? बघा, आता आपण प्रश्न बरेच उरलेले आहेत, धांदल आपली उडालेली आहे,
परंतु आपण प्रश्न उरले तर उरले असो जा म्हणून पटकन देऊन बाहेर येतं का हो पेपर? नाही. त्या तणावाच्या स्थितीमध्ये आपण स्टे असतो, स्टेबल म्हणजे टिकून असतो. किंवा आणखीन एक उदाहरण काय दिलं आपण, स्टेडियमवरलं उदाहरण दिलं, बॉल्स कमी आहेत, नंतर भरपूर काढायचे आहेत, म्हणून आपण बाय देऊन येतो का हो त्या ठिकाणी? हा जावा तुम्ही जिंकलो आम्ही हारलो, असं कधी होतं का? नाही. तर त्या स्थितीमध्ये आपण स्टेबल राहतो. म्हणजे ती स्थिती आपल्याला सांभाळायची असते आणि सांभाळावी सुद्धा लागते. आणखीन काय, भाषणामध्ये आपण भाषण देतोय, ताण तर आहे डोक्यावरती, पण पूर्ण भाषण द्यावं लागतं. कधी कधी असं होतं की एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो, होतं असं कधी कधी, तो विषय वेगळा झाला. पण त्या तणावाच्या स्थितीमध्ये स्थिर राहण्यासाठी, सक्षम राहण्यासाठी हा जो ताण आहे तो आपल्याला मदत करतो, म्हणजे त्याचा एक फायदा सुद्धा आपल्याला या ठिकाणी आहे. त्यासोबत हा जो ताण आहे तो कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करणार आहे. कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत करणार आहे. म्हणजे बॉल्स कमी आहेत, रन्स जास्त काढायचे आहेत, म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रयत्न सुद्धा आपल्या पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जास्तीत जास्त रन कसे काढता येईल, म्हणजे काय करणार आहे तो, काय करतोय, कार्यक्षमता आपली वाढवण्यासाठी मदत करतोय. परीक्षेमध्ये सुद्धा इकडचं तिकडचं बघून म्हणा किंवा कॉपी करून म्हणा किंवा आपल्या मनानं म्हणा, जितका सुरुवातीचा 1 तास जो गेला त्याच्यापेक्षा शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मात्र आपलं डोकं जास्त चालत असतं. बरोबर आहे. काही ना काही लिहा, पांढरं ठेवायचं नाही, काळं करायचं, काही ना काही लिहून टाकायचं. म्हणजेच आपल्याला हा कार्यक्षम करणारा ताण आहे. आणि परीक्षा संपून गेली की ताण आपला संपला, खेळ संपून गेला की ताण आपला संपला. बरोबर आहे. म्हणजे हा जास्त काळ टिकणारा नाही. फक्त त्या स्थिती इतका, सद्यस्थिती इतका आहे. भाषण संपलं की आपला ताण निघून गेला. म्हणजे हा तितका हानिकारक नाही, हानी करणारा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक बघायचं आहे आपल्याला, शेष तणाव किंवा सद्यस्थितीतील तणावामध्ये तुम्हाला एखादं उदाहरण देता आलं तर त्या सांगा एखादं तुम्ही पण. आपली ओरल एक्झाम असते तेव्हा सुद्धा होतं आपल्याला तसं. ओरल वायवा. एक्झाम, तोंडी परीक्षा असेल त्याच्यामध्ये सुद्धा, किंवा साधी सोपी सोपी उदाहरणं आपण तिथं सांगू शकतो. अचानक घरी सद्यस्थिती पाहुणे येणे. सध्याच्या कंडिशन मध्ये, सध्याच्या वेळेमध्ये. अचानक पाहुणे घरी येणे. बर. अचानक पाहुणे घरी येणे. धांदल. मग याचा ताण कोणाला येणार आहे, स्त्रियांना येणार आहे का पुरुषांना येणार आहे? स्त्रियांना. स्त्रियांनाच येईल. ठीक आहे. किंवा आपण रोजच्या जीवन याच्यामधलं म्हणू शकतो बघा, एखादी आवडती सिरियल लागलेली आहे आणि दूध तापायला ठेवले. जे होतं काय, ते पटकन तापत नाही. बरोबर आहे. आणि ते तापण्यासाठी आपल्याला म्हणजे हे होण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, उकळण्यासाठी. मग ते वेट करत आपल्याला तिथं थांबावं लागतं. म्हणजे हा सुद्धा कसा आहे, सद्यस्थितीतील ताण आहे. आणखीन कुठला सांगता येईल? कुणाची वाट पाहणे, हे पण एक होतं, वेळ हा, लागतो, का लागतो, हा पुष्कळदा होतं. बरोबर आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये म्हणा, डॉक्टरची वेटिंग बघणे, किंवा बस स्टँड वरती म्हणा, आपण गाडीची वाट बघतोय, 1 तास झाला तरी गाडी आलेली नाही, 1.5 तास झाला, 2 तास झाले. बरोबर आहे. म्हणजे हा सुद्धा सद्यस्थितीतील ताण झाला. बाहेर आणि गेलेली व्यक्ती सुद्धा घरी येत नाहीये त्याचाही ताण होतो, की आला नाही, का नाही आला. कम्युनिकेशन होत नाही तेव्हाही होतो. राईट. छान छान उदाहरण आहे बघा हे सुद्धा. हम्म. पण हा जो असतो तो जास्त काळ टिकून राहत नाही. बाहेरचा व्यक्ती आला की ताण निघून जातो तो. बरोबर आहे. बस आली की ताण हा निघून जातो. वेटिंग करणं हा सुद्धा अतिरिक्त ताणामध्ये, ह्या ताणामध्ये आपण तिथं गणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन पुढचा एक बघूया आपण काय आहे. शेष तणाव. शेष तणाव याच्या नावामध्येच आहे बघा. शेष म्हणजे
काहीतरी शिल्लक तिथं उरतंय, शेष राहते, बरोबर आहे, त्याचा काहीतरी अंश त्या ठिकाणी राहतोय. म्हणजेच काय बघा, व्याख्या कशी आहे, तणावाची स्थिती गेल्यावर येणारा अनुभव म्हणजे तणाव, शेष तणाव होय. पण आता बघा, याच्यामध्ये उदाहरण सांगितल्यास तुम्हाला लक्षात येईल. सद्यस्थितीतील ताण कसा होता, आपण पेपर देताना संपवताना ताण होता, पण पेपर आपला झाला, संपला, पेपर गेल्याच्या नंतर जो ताण येतो, कसा पेपर, पेपर अवघड गेल्याच्या नंतर जो ताण येतो त्याला म्हणायचा आहे शेष तणाव, बरोबर आहे. म्हणजे कसं, आपण पास होऊ का नाही, किती मार्क्स पडतील, कटाकटी पडतील का बरोबर जास्त पडतील, हा एक प्रकारचा जो ताण आहे तो कसा आहे, शेष तणावामध्ये येतो. किंवा आणखीन काय सांगता येतील बघा त्याच्यानंतर, सहजच आपण गाडी चालवतोय आणि पटकन आपल्या समोर कोणीतरी आलं, पटकन आपल्या समोर कोणीतरी आलं, आपण ती परिस्थिती कशी तरी हाताळली, त्याच्यानंतर आपण पुढे निघून गेलो, तरी पण आपल्या मनावरती त्याचा त्या परिस्थितीचा, त्या घटनेचा ताण जो आहे तो थोडा वेळ राहतोच. होतं का असं कधी? किंवा बघा, एखादा स्पर्धक असेल, स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, पण स्पर्धा हारली म्हणजे घटना आहे, घटना घडून गेली, परंतु ती घटना आपल्या मनासारखी घडली नाही, त्याच्यामुळं, किंवा ती घटना वेगळी घडली, जशी घडायला पाहिजे होती तशी घडली नाही, मग त्याच्यानंतर जो येणारा जो ताण आहे त्याला आपण शेष तणावामध्ये गणू शकतो. जसं की आपण स्पर्धा हारल्याच्या नंतर मग आपल्याला काय होतं, काळजी वाटते, चिंता वाटते, भीती वाटते, बरोबर आहे, किंवा परीक्षेमध्ये अवघड पेपर गेला तरी भीती वाटते. आणखीन आणखीन याच्यामध्ये एक सांगू शकतो की एखादी व्यक्ती वाईट कृत्य करत आहे, वाईट कृत्य करताना ती सापडली, म्हणजे काय, जसं की एखादी व्यक्ती चोरी करत आहे आणि चोरी करताना तिला कोणीतरी बघितलं, बघा घटना आहे, घडून गेली, परंतु ती कोणीतरी बघितलंय म्हणून मग काय होतं, जो ताण निर्माण होणार आहे त्याला सुद्धा आपण शेष ताण म्हणू शकतो. किंवा अलीकडच्या आपल्या काळामध्ये एखादा जे जोडपं आहे, प्रियकर प्रियसी आहेत, कुठं तर चाललेत आणि त्यांना त्यांच्या गल्लीतल्या कुणीतरी पाहिलं, म्हणजे त्याच्यानंतर जो येणारा शेष ताण आहे तो ताण सुद्धा शेष ताणामध्ये आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. किंवा आणखीन काय सांगता येतील याच्यामध्ये उदाहरणं? मुलं नापास होतात, सांगत हं, नाहीत नापास झाल्याचं, तर तोही ताण असतोच त्यांना. कमी हं, मार्क हं, पड हं. म्हणजे नाही, तसं म्हणता येणार नाही त्याला. नाही का? हम्म. म्हणजे कसं, नापास झाल्याच्या नंतर घरी कसं सांगायचं, हा. बरोबर आहे, कमी मार्क परंतु पडले असतं. हा, कमी मार्क पडलेले आहेत, घरी कसं सांगायचं, हम्म. याला शेष तणावामध्ये घेता येईल का आपल्याला? नाही. किंवा नकारात्मक ताणामध्ये घेता येईल याला आपल्याला, हा. बरोबर आहे. नकारात्मक ताणामध्ये अपयश येणं, हा. स्पर्धा नका. हारणं, परीक्षेमध्ये नापास होणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण नकारात्मक ताणामध्ये घालू शकतो. ठीक आहे, आणखीन कुठलं उदाहरण सांगता येईल का? ठीक आहे, बघूया मग पुढे जाऊया आणखीन. त्याच्यानंतर आणखीन काही, आता जसं ताणाच्या कालावधीनुसार ताणाचे प्रकार काही बघायचे.
2-3. त्याच्यामध्ये बघा कोणकोणते आहेत. एक आहे अल्पकालीन ताण, दुसरा आहे तीव्र ताण आणि तिसरा आहे दीर्घकालीन ताण. अल्पकालीन याच्या नावामध्येच आपल्याला त्याचं स्पष्टीकरण बघायला भेटतंय बघा. अल्पकालीन म्हणजे कमी कालावधीसाठी, दीर्घकालीन म्हणजे जास्त कालावधीसाठी. बघा, अल्पकालीन ताणालाच ॲक्यूट स्ट्रेस असं सुद्धा म्हणतात. आणि अल्पकालीन ताण म्हणजे किरकोळ परिस्थितीमधून दररोज अनुभवला जाणारा ताण. आणि हा जो असतो तो कसा असतो, क्षणिक असतो, जो अनपेक्षितपणे येतो, आपला तोल सोडतो आणि लवकर निघून सुद्धा जातो. म्हणजेच कसं, बघा, आपण ट्रॅफिक मध्ये अडकलो, बरोबर आहे. आपल्याला तर लवकर निघून जायचं आहे, पण ट्रॅफिक मध्ये अडकलोय म्हणजे चिडचिड होते. पटकन गाडी पुढची पुढे कधी जाईल किंवा हॉर्न वगैरे वाजवतो. म्हणजे आपण आपला ताण किंवा आपला तोल सोडतो. म्हणजे शारीरिक स्थिती किंवा मानसिक स्थिती या दोन्ही मधला तोल जो आहे तो कसा होणार आहे, विस्कळीत होणार आहे. आणि परत ज्यावेळी ट्रॅफिक सुटून जाईल त्यावेळी परत आपण पूर्वस्थितीमध्ये येतो. म्हणजे काही वेळेपुरता आहे, अल्पकालीन आहे. म्हणजेच हा जास्त काळ टिकून राहणारा नाही. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल याच्यामध्ये बघा. आपण एखाद्या खूप अशा गर्दीमध्ये आहोत, चेंगराचेंगरी सारखी गर्दी आहे, आणि त्या गर्दीमधून आपण पटकन बाहेर कसं निघून जाऊ, किंवा आपल्याला बाहेर निघण्यासाठी वाट भेटत नाही, बाहेर जाण्यासाठी वाट भेटत नाही, तर मग आपण त्या गर्दीतून बाहेर कसं जाऊ पटकन, याच्यासाठी आपण तिथं म्हणजे आपल्या मनाची किंवा आपल्या शरीराची धांदल उडालेली असते, किंवा गोंगट असेल, किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीशी वाद होणं, हा सुद्धा काय आहे, अल्पकालीन तणावामध्ये येतं. किंवा आणखीन एक त्याच्यामध्ये सुंदर असं उदाहरण किंवा पटकन लक्षात येणारं असं उदाहरण त्याच्यामध्ये सांगू शकतो, की आपल्या हातातून मोबाईल खाली पडणे. म्हणजे बघा, कसं होतो, अनुभव आपल्या सर्वांनाच आहे. काळजाचा ठोका चुकतो का? हम्म. हो. चुकतो का? वाटतो का असा अनुभव? आलाय का कधी? होतो. बरोबर आहे. म्हणजे हो. पटकन कृती हम्म. बघा, ॲक्यूट स्ट्रेस आहे आणि आपल्या शरीरामध्ये पटकन तो बदल घडवतोय. ज्यावेळी आपल्या मोबाईल हातातून पडतोय त्यावेळी पटकन आपल्या शरीरामध्ये क्रिया दिसून येतात, बरोबर आहे, वेगळ्याच प्रकारच्या. आणि त्याच्यानंतर आपण खाली पडलेला मोबाईल हातात घेऊन पाहतो, काही झालेलं नाही, स्क्रीनला काय झालेलं नाही, कुठं टवका निघालेला नाही, फुटलेला नाही, काय नाही. मग काय होतं, आपण परत पूर्वस्थितीत येतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे मुलाखतीमध्ये चिंता वाटणं, हा सुद्धा काय आहे, अल्पकालीन ताण आहे. मुलाखत होईपर्यंत आपल्याला ताण असतो, परंतु मुलाखत संपल्याच्या नंतर मात्र तो ताण निघून जातो. त्यासोबत मोबाईल न सापडणे, म्हणजे काय हो, आपण रात्री झोपताना आपण उशालाच आपण मोबाईल ठेवलेला आहे, परंतु सकाळी उठल्यानंतर तो आपल्याला सापडत नाही, उशालाच ठेवलेला होता. मग आपली कशी धांदल उडते हो. असा कधी अनुभव घेतलाय का आपण? सर्वांनीच घेतलेला असेल. इकडं तिकडं शोधतो, कुठं पांघरुणाखाली गेलाय का, आतरणाखाली गेलाय का, इकडं कुठं गेलाय का, तरीही सापडत नाही. म्हणजे मग आपल्या घरातून तर कोण घेऊन जाणार नाही, पण तरी सुद्धा मग आपल्या डोक्यामध्ये विचार येतात का, कोणी घेऊन गेलं का काय, हरवला की काय, इकडं पडला की काय, तिकडं पडला की काय. म्हणजे हा सुद्धा काय आहे, एक प्रकारचा अल्पकालीन त्या वेळेपुरता येणारा ताण आहे. आणि नंतर मोबाईल सापडला की आपला ताण तो काय होतो, निघून जातो. मग याच्यामध्ये लक्षणं कशी आहेत, लक्षणं कशी दिसतात, तर चिंता वाटते. जसं की मोबाईल हातातून पडला की काय वाटतं, चिंता वाटते, चिडचिड होतं. म्हणजे काय, ट्रॅफिक मध्ये अडकलोय, पटकन आपल्याला निघून जायचं आहे, त्यावेळी शरीरावरती होणारा परिणाम जो आहे, चिडचिड होणं. काही जण या तणावामध्ये असताना काय करतात, नखे चावतात. काही जणांना राग येतो. काही जण आपला राग अनावर न झाल्यामुळं काय करतात, दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूवरती वस्तू फेकणं म्हणा,
वस्तू आदळणं म्हणा, आपटणं म्हणा, किंवा आपला हात त्याच्यावरती आपटणं म्हणा, अशा कृती सुद्धा या त्यानामध्ये त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात. तर समजते का? ठीक आहे. तर आणखीन काही तुम्हाला कुठला अनुभव असेल किंवा उदाहरण असेल तर सांगू शकता अल्पकालीन ताणामध्ये. सांगता येईल काय एखादं? हो, आपल्याला समजतं आपली बाई नाही येणार कामाला आज. ठीक आहे, ठीक आहे. आणखी कोणी आपल्या समोरच समजा कोणी आपलाच मुलगा आहे, कोणी पडलं आपल्या समोर, ते एक हम्म, ऍक्सिडेंट होतो, तो एक बरोबर एकदम आहे. हे हा तो सुद्धा खेळता अल्पकालीन. हं, हो खेळता खेळताही पडतात तेव्हाही वाटतं काय झालं. बरोबर. आणखीन काय सांगता येईल? आपण ज्यावेळी एखादी सिरियल किंवा एखादा पिक्चर बघतो बघा, आणि हम्म, त्याच्यामध्ये अशी घटना दाखवलेली असते, ही वेगळीच भावनिक घटना असते, आणि हम्म. त्या वेळेपुरता ताण आपल्या मनावरती सुद्धा निर्माण झालेला असतो. बरोबर आहे. त्याला सुद्धा आपण ताणाच्या प्रकारामध्ये घालू शकतो. आणि तो सिरियल किंवा तो पिक्चर संपला की आपला ताण सुद्धा निघून जातो. सद्यस्थितीतील ताण, पिक्चर संपेपर्यंत ताण डोक्यावरती, असे वेगवेगळे ताणाचे स्वरूप आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. अं, थांबूयात मग आपण या ठिकाणी. बाकीचा जो भाग आहे उद्याच्या तासामध्ये बघूया. दुसरा कुठला विषय चालू आहे तुमचा आणखीन? अं, तो याचा आहे फंडामेंटल ऑफ नाही ह्याचा उपनिषद सुरू आहे, गीता हा, झाली, फक्त विषय तो दुधगावकर सर घेत आहेत का? हा गावकर सर झाला. म्हणजे 2 तास चालू आहेत सध्या? हा दोनच सुरू आहेत. सरांनी घेतलेलं ते मध्ये दर्शन तत्वज्ञानाचा एक झालाय, थोडस एक दोन लेक्चर्स बर आहेत. बर, चालतंय, ठीक आहे. विद्यार्थी कमी आहेत का तुमच्या ह्याला? काय तो जॉईन येत होत? अटेंड करत नाहीत सगळे. ठीक आहे, चालते. बघा, ज्यावेळी तुम्ही परीक्षा द्याल त्यावेळेस अटेंड केलेलं आणि न केलेलं काय फरक आहे त्यावेळी कळतो. ते हो समजतं सर, तुम्हाला. फरक हा, पडतो. नाही मी काय कर वाटत? आता समजा तुम्ही सगळेजण काय केलेलं आहे, DYT केलेलं असेल, किंवा आपण QCI YCB परीक्षा दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे वाटतं की आपण सगळं काही शिकलोय, आपल्याला सगळं काही येतं असं वाटतं. परंतु MA चा जो हा विषय असा आहे की अतिरिक्त ज्ञान तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे. हो ना. अतिरिक्त नाही, ज्ञान. बरोबर आहे. आपण एवढी फीस भरून ऍडमिशन घेतलेलं आहे, पण त्याचा पुरेपूर फायदा आपण घ्यायचाच. हो कशाला सर. सोडायचं? हो मिळणारं ज्ञान कशाला सोडायचं? बरोबर आहे. आणि परीक्षेमध्ये सुद्धा चांगलं तिथं गुण दिसून येतील आपल्याला. हो ठीक आहे. थांबूयात हो मग. बाकीचा भाग आहे तो उद्याच्या तासामध्ये.